हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत। रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत। पुरणाची, गुळाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित खायचा सोडा घालावा। पोळ्या हलक्या होतात तसेच खुसखुशीत ही होतात। गुलाबजाम बनवताना पाक नेहमी पातळच करावा, जास्त घट्ट पाक करू नये। पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात। गुळाचा चहा करताना दूध घातलं की चहा फाटतो, त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर, आलं, दूध आधी घालून घ्यावं व सगळ्यात शेवटी गूळ घालावा, याने चहा फाटत नाही। मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथीचे पीठ 3-4 दिवस तुपात भिजवून ठेवावी आणि नंतर लाडू बनवावेत। त्यामुळे मेथीचा कडूपणा निघून जातो आणि लाडू चवीलाही छान लागतात। खूप वेळा कपडे धुवूनही पांढरे कपडे पहिल्यासारखे चमकत नसतील तर अशा वेळेला पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याने पांढरे कपडे धुवावीत, यामुळे पांढरे कपडे अगदी नव्यासारखे व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी, यामुळे सूप खूप चविष्ट लागते। मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते, पीठ एकजीव होते आणि पराठे कोरडे आणि कडवट न होता अतिशय लुसलुशीत होण्यास मदत होते, चमकतील। पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्येच भिजवावेत, यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे बनतात। भाज्या उकळताना त्यात थोडे मीठ घातल्याने त्याचा रंग बदलत नाही आणि शिजवल्यानंतर त्या चवीबरोबर छान दिसतात। किंवा भाजी शिजवूनही त्याचा रंग नैसर्गिक ठेवायचा असेल तर शिजवताना त्यात थोडी साखर घालावी। नूडल्स बनवताना ते मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात 1 चमचा तेल घाला आणि नंतर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा। हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा। भाज्या कडधान्यात उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते। हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना ही वापरता येते। भाज्या उकळून न घेता तशा शिजायला घातल्या तरी पण त्या उत्तम प्रकारे छान शिजू शकतात। चपाती भाजल्यानंतर काही वेळाने कडक होतात, अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाहीत, तर पीठ मळताना लक्षात ठेवा की पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्यावे। असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील। झटपट कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी बटाटा सोलून बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या। कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकल्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात, यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो। भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना त्यात 1 कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा। 2-3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा, त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल व लसणाची 1 पाकळी टाकावी, त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो। तसेच कोकम असेल तर 1 किंवा 2 कोकम टाकले तर पित्ताचा त्रासही होत नाही। बदामाची साले लवकर काढायची असल्यास 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे, बदामाची साले लवकर निघतात। कोणत्याही पराठ्याचे पीठ मळताना त्यात चमचाभर दही आणि तूप घालावे, पराठे खुसखुशीत होतात। नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा, नारळ जास्त दिवस टिकतात। तडकलेलं अंड जर तुम्हाला उकडायचं असेल तर पाण्यात 1 चमचा व्हिनेगर घालून अंड उकडा, अंड फुटणार नाही, अगदी छान प्रकारे उकडलं जाईल। टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे, फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो।
भरणीत ठेवलेली जिरी, मोहरी, तीळ, शेंगदाणे, मसाले यांच्या प्रत्येक भरणीमध्ये स्पेशल वेगवेगळ्या चमचा ठेवावा, म्हणजे ओले हात लागून वस्तू खराब होणार नाहीत. केव्हाही वस्तू लागल्याने चमच्याच्या साहाय्याने घ्यावी. प्रकारे मी ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत. रोज स्वयंपाक करताना या किचन टिप्स जरी छोट्याशा वाटत असल्या तरी स्वयंपाक करताना त्याचं महत्त्व खूपच मोठं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.